मी आता 6वीतील विद्यार्थिनी. आज मी सावित्री बोलते हे भाषण सादर करणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही तयाच मानव म्हणावे का? ओळखलत का? म्या सावित्री, नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले या माणसाशी झाला. आणि मला हे समजले, ज्या माणसाशी माझा विवाह झाला आहे तो एक साधा सुद्धा माणूस नसून या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी कसं बायकांनी घराचा उंबरा उलाटला नाही. आपलं घर बरं, घरातली माणसं बरी आणि घरातली चूल बरी एवढंच. तेव्हा स्त्री पुरुष, उच्च नीच, काळा गोरा असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर मात करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. आणि ज्योतिरावांना शिक्षणाचं लई गुण होतं. एकदा ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले आणि त्या शाळेतील एक फॉरेनर बाई म्हणाली, मिस्टर फुले, तुम्ही शिक्षणाचा प्रसार करत आहात ना? सो एज्युकेटेड अ वुमन फर्स्ट, so she will educate her family. पण तुम्ही वुमेनला घराबाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. मग काय, ज्योतिराव माझ्या पैसे आले ते पाटी पेन्सिल घेऊनच आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग माझा अभ्यास चालू झाला. बेद के बेद, बेदुनी 4, बेत्रिक 6, का नामात रावे लाटी, आकार उस्कार हे समजा माझं सुरू झालं. माझा हात लिखाणा थरथर कापायचा. पण त्या हाताला आधार देऊन ज्योतिरावांनी मला शिकवलं. त्यांची सावित्री एकदा शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, त्यांच्यासाठी मोठमोठी बुकं वाचायला शिकली, काव्य रचायला शिकली. आणि तो दिवस उजाडला. एक शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अहो, शेरपटासारखे जगलात तर जीणं हराम होईल. शेरपटासारखे जगलात तर जीणं हराम होईल. पण वाघासारखे जगलात तर समाजात मान होईल. पण समाज बाई शिकली धर्म बुडाला. बाई शिकली धर्म बुडाला म्हणून कोल्हेकोई करत होते. काही जण तर आठ्या म्हणून घेत होते. अहो, मुलगी ही साधारण माणूसच आहे ना. आणि जर सामान्य माणूस शिकला तर त्याच्यात कोणता धर्म बुडतो हो? तुम्ही माझ्या अंगावर थुकलात, ते मी सहन केले. तुम्ही माझ्या अंगावर दगडमार केली, तीही मी सहन केली. शेण फेकले, सहन केले. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. एक असाच धर्तीगण माझ्या समोर आला आणि म्हणाला, कोण ग तू? फुल्यांची बायको नव्ह? अशी डोईवर पदर घेऊन कुठे तुरू चालली? कदाचित त्याला माहीत नसावं, मी ही ज्योतिबांची पत्नी आहे. उचलला हात आणि दिली एक कानाखाली आणि म्हणले, आज आलाय, फोगाट फुटलाय, पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगली. जर कुणाचा नवरा मेला तर त्यांना सती पाठवत. कुणाचा नवरा मेला तर त्या स्त्रीला सती पाठवत. अहो, तिचा नवरा मरणार त्या बाईची काय चूक हो? मग त्याच सतीवर मी आवाज उठवला आणि इंग्रजांना मागणी केली. इंग्रजांनी ती मागणी स्वीकारली आणि सती परंपरा बंद केली. नंतर आम्ही विधवा काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव ठेवले यशवंत. त्याच्या थोडी पावलाने आमचं अंगण भरून जायचं हो. त्याला मोठे करून आम्ही डॉक्टर केले. आणि त्या काळी पुण्यात प्लेग हा रोग खूप पसरला होता. काखेत गाठी येऊन लोक पटापटा मरू लागले होते. मी म्हणलं, यशवंता, आपल्याला एक मोठा दवाखाना उभा करायला हवा. यशवंताने दवाखाना उभा केला. आम्ही त्याच्यात रुग्णांचे उपचार करू लागलो. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. तो कधी ना कधी मला आणि माझ्या यशवंताला होणारच होता. पण आम्ही समाजासाठी जन्माला आलो तर समाजासाठी मरणार तुझं स्वागत आहे रे. नंतर आम्ही बघता 18 शाळा बांधल्या. सती, बालविवाह अशा सर्व परंपरा बंद केल्या. अहो, आनंद होता तो आयाबाया शिकण्याचाच हो. म्हणूनच मी म्हणते, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली.
विना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले. धन्यवाद.